नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सुकुमार शहा अमेरिकेतील इलिनॉइस स्टेटमधील पिओरिया या गावातून बोलतोय. हे आहे नॉर्थ वुड्स कम्युनिटी चर्च. माझ्या मागं आपण बघू शकाल मोठं चर्च आहे, मोठा प्रिमायसेस आहे. पण आजचा विषय चर्च हा नसून या चर्चनं त्यांचा जो प्रिमायसेस आहे त्याच्या बाजूला बरेच गझिबो केलेले आहेत. आणि आता आपण माझ्या मागं या झाडामध्ये एक गझिबो आहोत. त्या गझिबोला जाऊ आणि तिथली विशेषता मी तुम्हाला सांगतो. तर चला गझिबोला जाऊ. या चर्चच्या साईडनं जे गझिबो आहोत ते या झाडामध्ये हम रस्त्यावर असलेल्या गझिबोला आपण अप्रोच होत आहोत. छोटासा गझिबो आहे, साधारण 10-12 माणसं बसू शकतील असा. आपण गझिबोला पोचलो. या गझिबोची विशेषता सांगायची म्हणजे भारतातून अमेरिकेत नोकरीला आलेली मुलं या पियारो या छोट्याशा गावात वास्तव्य करतात आणि ओघानेच मुलांना भेटायला, नातवांना भेटायला इथं जे त्यांचे पालक येतात ते पालक त्यांनी हा आपला अड्डा किंवा मीटिंग पॉईंट बनवलेला आहे. 2017 पासनं या मीटिंग चालू झाल्या आणि दरवर्षी थंडी कमी झाली, फेब्रुवारीपासनं लोक यायला सुरुवात होतात ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत या 5-6 महिन्याच्या काळामध्ये हा गझिबो एरवी रिकामा, पण सकाळी 8:30 ते 10 या काळामध्ये पूर्ण गजबजलेला असतो आणि भारतीयांची लगबग, गप्पाष्टकं इथं चालतात. आज 2025 सालचं गेट टुगेदर किंवा सेंड ऑफ पार्टी या इथं होणार आहे. दरवर्षी आलेल्या पालकांपैकी पहिले जे पालक परत भारतात जाणार आहेत त्यांना सेंड ऑफ आणि ओघानच सर्व ग्रुपला एकानंतर एक ह्याच पार्टीमध्ये सेंड ऑफ दिला जातो. तर आजची ही सेंड ऑफ पार्टी आपण पुढे पाहूया. चला या गझिबोमध्ये आपण प्रवेश करू आणि आमच्या बाकीच्या सहकार्यांची वाट बघू. पहिला ॲटम स्वीटनं चालू केलंय. सुकुमारांजी पायसम. चीयर्स. ऑल दी बेस्ट टू गझिबो टीम. पहिला सुरुवात गोडानं सुकुमारन आणि मिसेस सुकुमारन यांच्यातर्फे. Dear friends, मी गंगाधर चलवदे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर. आय एम लिव्हिंग USA ऑन 23rd of August, म्हणजे ह्या सॅटर्डेला. किती वर्ष येत आहे? आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि आम्हाला अतिशय छान वाटलं इथे येताना. म्हणजे आल्यानंतर आता असं जाणवायला लागलं की नेक्स्ट इयर पण यायलाच पाहिजे, आता कंपल्सरी यायला पाहिजे. ते तेलुगू लोकांनी सांगितलं मराठी ग्रुप इथं बसतो. आय जॉईंड हिअर, पण पुढच्या वर्षी नक्की येणार. हॅलो, मी जयश्री चलवदे, संभाजीनगर, आणि मी घरीच असते. नाही, आता इथं मुलीकडे आलोत आणि रोज हे फिरून आल्यावर सगळं तुमच्या बाबतीत बोलतात. तर त्याच्यामुळं मग मलाही उत्सुकता लागली की चला जावंच गडे. माझी बी इच्छा होती, पण माझे गुडघे त्रास करायलेत म्हणून मी येऊ शकले नाही. बाकी मला आनंद वाटला सगळ्यांना भेटून वगैरे, खूपच छान वाटलं. माझं नाव अरुण प्रभाकरराव नोकरे आहे. मी नागपूरला असतो. ऑर्डर्स फॅक्टरी अंबाझरीमध्ये अकाउंट्स मधनं मी रिटायर्ड झालो 2009 मध्ये. सिनियर सिटीजननी एकत्र आलं पाहिजे याच्याकरता आपण 17 पासून जे प्रयत्न केले त्याचं हे फळ आहे की इथल्या सगळ्या आठवणी कोणी विसरत नाही. हा पहिला भाग आहे आणि वर्षभर ते इथल्या सगळ्या आठवणी सांगतात
आणि ज्यावेळेला पुन्हा येतात त्यावेळेला सगळ्यांची चौकशी करून इथे येतात. सगळ्यांच्या सहभागाबद्दल धन्यवाद. हा, मी सौ अपर्णा अरुण लोकरे. मी एअरफोर्सला सर्व्हिस करत होते. 2015ला रिटायर्ड झाले. त्यानंतर आम्ही दरवर्षी इथे येतोय. इथे मुलगा असतो आमचा श्रीराम लोकरे आणि गौरी शेवतेकर सून आहे, ती पण डॉक्टर आहे. आणि आम्हाला इथे खूप छान धन्यवाद. पैट्रिक फुटाडो आहे. जन्म स्टेट है कर्नाटका, बँगलोर प्रॉपर. ग्रॅज्युएशन आहे मुंबईला आलो. मी बँकेत सर्व्हिस करायला लागलो, कॅनरा बँकेत. 2005 मध्ये मी रिटायर झालो. 2008 पासून आम्ही स्टार्ट केले. सुहास देशपांडे पुण्यावरनं मॉडेल कॉलेज राहतात ते. तर मुख्योपाध्याय म्हणून एक होते. गजबोशी किती वर्ष गझीबोचं बघा, आम्ही 2008 वी मेड दिस प्लेस ॲज अ मीटिंग पॉइंट. तसं मेंबर्स वगैरे वाढले. त्याच्यानंतर सुहास देशपांडेनी बरंच लोकांना ऍड केला इथे. सो देन एक आयडिया आली आणि एक व्हॉट्सअप ग्रुप करून टाकला. इट इज कंटिन्यूड. सुकुमारन साहेब, त्यांना आम्ही चेअरमॅन बनवला. आणि म्हणतो ना त्यांनी मला व्हाईस चेअरमॅन बनवला. आणखीन सेंडअपचं एक आयडिया लोकरे साहेब आहे इथे माझ्या बाजूलाच बसले. सो दॅट इज द कंटिन्युएशन अँड इट इज बीइंग कंटिन्यूड एव्हरी इयर. पूर्वी आम्ही काय करत होते, दर एक माणूस जातात म्हणजे 2-3 दिवसाचा असा गॅप असतंय परत जायचा. ते आम्ही दर एक माणसाला करत होतो. बट दिस टाइम लोकरे साहेबांची एक नवीन आयडिया आली, म्हणजे सर्व माणसं परत जाणार आहे. सो आम्ही एकच स्टँडअप करूया, ऑल द मेंबर्स एकच स्टँडअप. आता आमचं स्टार्ट करतात गंगाधर साहेब. आता गंगाधर साहेब आता फर्स्ट लीड देतात. त्याच्यानंतर 1 by 1 बरेच माणसं जातात, इन्क्लुडिंग माय सेल्फ. माझी सप्टेंबर एंड परमनंट नाही, कोणी परमनंट नाही. सो इट्स कंटिन्यू. थँक्यू. सिनियर सिटीजनची मनाची बिघडलेली अवस्था दुरुस्त करणारा गॅरेज म्हणजे गझिबो. आणि या गझिबो मधले माझे हे सगळं मैत्रेय, त्यांच्याबरोबर मुख्यताईंचं आपण टाळ्या वाजवून मी पेशाने डॉक्टर म्हणजे प्राध्यापक मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये 40 वर्ष हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम केलं. रिटायर झाल्यानंतर 2010 पासून आम्ही आमच्या मुलीकडे म्हणजे जान्हवीकडे 2-2 वर्षाच्या गॅपनी येतो. 17 मध्ये इथे अशी काही आपल्या वयाची मंडळी एकत्र येतात. सुहास देशपांडे आमच्या समोर राहायचे, त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा यायला लागली. आजपर्यंत ही गंगा व्यवस्थित प्रवाहित चालू आहे. गझिबोचा हा जो ग्रुप आहे, दर वेळेमध्ये माणसांनी कसं जगावं हे शिकवणारा महत्वाचा ग्रुप आहे. कारण म्हणून मला असं वाटतं की इथे आल्यानंतर आपल्याला जगण्याची एक नवीन ताकद मिळालेली आहे. भारतामधून आल्यानंतर मुग्धाताईंच्या प्रदेशामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ताईंच्या मदतीने आपण अप्रगत अमेरिकेची दुसरी बाजू काय असते हे पाहण्याचा प्रयत्न ताईंच्या माध्यमातून झाला. त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांना शिकवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो अजूनही मी विसरू शकत नाही. याच्यातून प्रत्येकाने जो अपेक्षित भाग आहे तो घ्यावा आणि या गझिबोमध्ये दरवेळेला आल्यानंतर आपण किती तरुण आहोत हे दाखवण्याचा आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा मी करतो. मी सौ विभावती महाजन. आम्ही इथे 5व्यांदा आलोय. 2018 पासून जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हे रोज येतात, पण मी जसं जमेल तसं येते. पण इथे आल्यावरती खूप छान वाटतं. आणि इथे जे भेटलेले आहेत ते नंतर लोकरे, भापकर वगैरे आमच्या तिकडे इंडियात पण तसे अधूनमधून भेटी होतात आणि खूप छान वाटतं. मी सुधाकर पाटील.
जळगावला मी बिर्ला बँकेमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. 40 वर्षाचा मला बँकेचा अनुभव आहे पूर्ण. आणि त्यामुळे मला बँकेबद्दल जरी कोणी विचारलं, नॅशनलाइज म्हणा किंवा कॉपरेटिव्ह, तर मी सगळं सांगू शकतो. मोठा मुलगा जो आहे उमेश नावाचा, आणि 6 पासून कॅटमध्ये आहे. कालच त्याला मॅनेजरचं प्रमोशन जवळजवळ झालेलं आहे त्याचं. आणि माझी जी सून आहे, माझ्या सुनेला मागच्या महिन्यातच कॅटरपिलरमध्ये मॅनेजरचं प्रमोशन मिळालेलं आहे. ती मॅनेजर झालेली आहे. 2015 पासून मी येतोय. पण मला या गजोबाबद्दल हे सांगायची गोष्ट अशी आहे की आपण ज्या गोष्टी ज्या वयात आनंद मिळू शकत नाही, त्या तुम्ही जे तुम्हाला जे फ्रीडम बोलायचं ते फक्त या गजोबालाच मिळतं. म्हणून याचं जे आकर्षण आहे, म्हणून तुमचे पाय या गजोबाकडे वळतात ऑटोमॅटिकली. त्याला सांगावं लागत नाही की तुला गजोबाला जायचंय. जे बोलणार आहे, इथं आमच्या मैत्रिणीशी भेटल्याशिवाय असं चैन पळत नाही. मी याला माझा कट्टा नाव दिलेलं आहे. आणि इथं आल्यावर हसल्यावर आणि सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यावर एकदम फ्रेश होऊन जातो माणूस. घरी गेल्यावर एकदम आनंदात जातो. रामचंद्र सुतार, मी सातारवरून, सातारा डिस्ट्रिक्ट बँकेतून माझे याबद्दल सांगण्याचा अनुभव म्हणजे असं, आम्ही अगदी पहिल्या सुरुवातीला आमच्या नातीच्या जन्माच्या 2000 त्यावेळेला आमचा मुलगा निलेश तो फ्लॅटमध्ये राहत होता. त्यावेळेला आमचा जवळजवळ 6 महिने मुक्काम होता. पण त्या 6 महिन्यामध्ये शेजारी कोण राहतं हे आम्हाला समजलं नव्हतं. अशी अवस्था होती. घर घेतलं आणि इथं आल्यानंतर शेजारी म्हणण्यापेक्षा आमच्या गल्लीतले म्हणतो, मराठी भाषेत बोलायचं झालं तर. शेजारी म्हणजे कसं, लोकरे, भापकर, सुनील देशपांडे, सुहास देशपांडे, महाजन, हे जवळजवळ आम्ही एका गल्लीतले असल्यासारखं. आणि त्यांच्या ओळखीनं आम्ही या ठिकाणी यायला तर सांगायचं म्हणजे सुरुवातीला अगदी वाटलं होतं की आपण इथं येणं काय आपल्याला काय जमणार नाही, आपल्याला करमत नाही. पण आता हे इथं येतो, हे गजबावरती जे एक अनुभव मिळतो आणि ही जे काही शिदोरी मिळते ती 1-2 वर्ष अशी पुरती आणि यावंसं वाटतं. याबद्दल ही माझी वाईफ सुरेखा अजित सुतार, ही हाऊस. आम्ही 2011 साली नातीच्या जन्माच्या वेळी पहिल्यांदा आलो US मध्ये. त्याच्यानंतर मग 1 वर्षाआड आम्ही इथं गजिबोला आल्यानंतर आम्हाला म्हणजे मैत्रिणी मिळतात. गजिबो हे मन मोकळं करता येतं. म्हणजे काय तर आपल्या तिथं आम्ही गप्पा मारत असतो आपल्या इंडियात, पण इथं आल्यानंतर आपल्या मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारण्यात खूप मजा वाटते. मी प्राचार्य डॉक्टर DR सर, आम्ही नाशिकहून आलेलो आहे. मी 2019 मध्ये नाशिकमधील जी नामांकित मराठा विद्या प्रसारक समाज जी संस्था आहे तिथून प्राचार्य पदावरून निवृत्त झालो आणि पिओरियामध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो. आमचा मुलगा इथं कॅटमध्ये असतो, सुनबाई पण इथं जॉब करते. मला लोकांमध्ये मुलांमध्ये राहण्याची सवय असल्यामुळे मला नेहमी ह्याच्या कोणताही ग्रुप असला तर त्याचे अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यामध्ये मी 100% त्या ठिकाणी मिक्स होऊन आपले जे काही विचार असतो ते मी व्यक्त करत असतो. एकंदरीत ह्या गजिबोमध्ये जे काही मित्र मिळालेत ते अतिशय जीवाभावाचे आहेत आणि एकमेकाचे जे काही व्ह्यूज असतील, जे काही अनुभव असतील ते शेअर करतात. वेगवेगळ्या राजकीय विषयावर बोललं जातं आणि रिॲक्शन त्या ठिकाणी आपल्याला कळतात. एकंदरीत वेळ चांगला जातो. दुसराही मुलगा माझा युरोपमध्ये आहे, त्याच्याकडे पण अल्टरनेटिव्ह वर्ष आम्ही जात असतो. एकंदरीत सगळ्यांना एक विनंती आहे की जेव्हा केव्हा कोणी नाशिकला आलात तरी अवश्य आम्हाला फोन करावा. मी माझा पूर्ण घराचा ॲड्रेस ग्रुपवर टाकतो आणि इतरांनाही टाकावा अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी सौ शुभांगी बच्छाव. आम्ही पिओरियाला पहिल्यांदाच आलो आहोत. याच्या अगोदर आमची ही जी नात आहे ती 2020 तिचा जन्म आहे तेव्हा आलो होतो. तेव्हा मुलगा जॉन डिअर मध्ये जॉब करत होता आणि आयोवाला राहत होता. पण तेव्हा डिसेंबर महिना, थंडी आणि आम्ही फक्त शिकागो एअरपोर्ट वरून आयोवा आणि आयोवावरून शिकागो एअरपोर्ट असंच फक्त फिरलो. आणि हिला सुट्ट्या होत्या 3 महिने आणि आम्हालाही तिच्या सहवासात राहायला आवडतं आणि ती आली तरी थोडे दिवस इंडियात येते. आम्ही पिओरियाला आलो
आणि आता आम्ही 31 ऑगस्टला जाणार आहोत. पण मला एकंदरीतच हा ग्रुप म्हणजे मी रोज फक्त ऐकत होते, मी पहिल्यांदाच आलेली आहे गझिबोला, पण मिस्टर मात्र रोज येतात. ते मला रोज सांगतात की आज गझिबोला इतके जण आले होते आज मला, आणि त्यांना विशेष यायचंच असतं म्हणजे इकडे, की मी म्हणते अहो थोडा उशीर होईल बरं का, तुम्हाला नाश्ता करून जाता का? तर ते म्हणतात नाही नाही मी जातो, मला तिकडे आवडतं. आज 12 जण होते, आज 15 जण होते, मग आमच्या छान गप्पा झाल्या आणि त्यामुळे ते इकडे यायला अगदी उत्सुक असतात. आणि आज मी पहिल्यांदा आले तरी मलाही सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. फक्त मी नातीमुळे येऊ शकत नाही, कारण ती घरी असते, रोज येऊ शकत नाही. मी पण नाशिकमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये ॲज अ टीचर म्हणून 25 वर्ष जॉब केला, VRS घेतली. तर पूर्ण वेळ आता घर आणि सगळी कामं करायला खूप आवडतं, बागेची झाडांची खूप आवड आहे. मी अनिल शरदचंद्र उगले. मुलं दोन्हीही डॉक्टर झालेत, बायको सुद्धा खूप कष्टाळू आहे. आम्ही दोघंही स्टेट बँकेत काम करत होतो. हॅलो एव्हरीबडी, मी भाग्यश्री अनिल उगले. आम्ही औरंगाबादला असतो. मी स्टेट बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर झाले आहे. मी MSc डिस्टिंक्शन आहे. काही इंजिनियर्स झाले. त्यांचं लहानपण सगळं करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. माझा मोठा मुलगा भरतनाट्यम डान्सर आहे, धाकटा गाणं शिकला. तो माझा मुलगा डबल MS PhD झाला. धाकटा पण इंजिनिअरिंग नंतर 3 MBA केलेत त्यांनी. हा इकडेच अमेरिकेत सेटल झाला. मोठा धाकटा पण अमेरिकेत 7 वर्ष राहिला. मार्केटिंग मॅनेजर म्हणून मायक्रोसॉफ्टमध्ये होता तो. आणि आता त्यांनी औरंगाबादमध्ये तर त्यांनी स्वतःची डिजिटल मार्केटिंगची कंपनी काढली. मला नातवंड आहेत 2-3, ह्याला 2 त्याला 1. सांगायची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष मी रोहित बरोबर अमेरिकेत फिरले, पण पिओरिया सारखी मजा कुठेच नाही आली. कारण पिओरिया सुकुमार शहा, माझी मिसेस रेवती शहा. पूर्व आयुष्याबद्दल जास्त न सांगता आणि जर्मन कंपनी KS या 2 कंपन्यात मी ट्रेनिंग इंजिनियर म्हणून चालू केलं आणि मी डायरेक्टर म्हणून रिटायर झालो. खरी इनिंग चालू झाली रिटायरमेंट नंतर. मला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्यामधल्या रिटायरमेंट नंतर बाहेर झाल्या, पण मी लौकिक अर्थानं रिटायरमेंट घेतली नाही. मी अजून सुद्धा कन्सल्टन्सी करतो. लोकांना नॉर्मली इथं आलं की काय करायचं हा प्रश्न येतो. इथं वेळ कसा पुरवायचा हा प्रश्न मला असतो. रिटायर झाल्यानंतर मी 3 गोष्टी केल्या म्हणतील. एक म्हणजे मी लिहायला लागलो. दुसरी, माझ्या पुतण्यामुळे मी गुगल लोकल गाईडवर खूप ऍक्टिव्ह झालो. साधारण 10 कोटी व्ह्यूज आहेत माझ्या. तिसरी, आणि यूट्यूब पेज केलंय मी तयार, त्याच्यावर पण मी आता जवळजवळ 750 व्हिडिओ टाकलेले आहेत. फेसबुक पेज आहे. या 3 गोष्टी मी करतो. पहिलं पुस्तक मी जे 2 वर्षापूर्वी पब्लिश केलं हे वाकळ. अशातले वेगळे वेगळे अनुभव मी लिहायचा प्रयत्न केलेला आहे. गझिबोच्यासाठी ही लायब्ररी म्हणून हे पहिलं पुस्तक मी देऊ इच्छितो. हे आपण रोटेट करून ज्याला कुणाला वाचनाची आवड आहे, आणि हे एका ठिकाणी ठेवून सुकुमारन जे आहेत चेअरमन, पुढच्या वर्षी परत हे सर्क्युलेशनमध्ये राहू शकेल. तर गझिबोची लायब्ररी चालू करावी असे एक विचार म्हणून हे मी पुस्तक आणलंय. मी अमेरिकेत 7व्या वेळे आलो, पण इथं पहिल्यांदाच आलो. बाकीच्या 6 वेळा मी मिशिगनमध्ये भरपूर फिरलो. फिरस्ती माझी आवड असल्यामुळं अमेरिकेवर मी बरेच लेख लिहिलेले आहेत आणि त्याचं पुस्तक मी दिवाळीनंतर प्रकाशित करेल. फिरस्तीची आवड असल्यामुळं अमेरिकेचे बरेच नॅशनल पार्क मी पालथे घातले, त्याबद्दल पण मी माहिती लिहिली आहे. गझिबोबद्दल सांगायचं तर थोडा रिलक्टंटली लिहतो. सगळ्यात लांब आम्ही इथनं राहतो. 2.5-3 किलोमीटर पायपीट करून येतो. आणि सुकुमारांना मी म्हणालो होतो अल्टरनेट डे येईन म्हणून, पण दुसऱ्या दिवसापासून मी डेली येतो. सगळ्या माझ्या मी टाईम ॲडजस्ट करून. आणि विशेष म्हणजे एवढी चालायची सवय नसली तरी सुद्धा रेवती एकमेव गझिबोची रेग्युलर सदस्य, ती माझ्याबरोबर येते. त्यामुळं मला जाता येताना घरच्यासारखं वाटतं. माझं नाव रेवती सुकुमार शहा. मी हाऊसवाईफ आहे. मी रोज येते गझिबोवर, पण आता सगळ्यांची ओळख होईल. तो जिसको चाहिए वो ले सकता है. रोटेशन में पढ़ लेंगे. थैंक यू. वो सुकुमार था, मैं सुकुमारन हूँ क्योंकि मैं मद्रासी हूँ. मैं बैंगलोर वाला है, मेरा बीवी बॉम्बे वाला है. हम दोनों चेन्नई में सेटल हो गए. मैं बैंगलोर में इंजीनियरिंग करके बॉम्बे गया तो HPC में काम दिया और बीवी भी दे दिया. तो हम लोग चेन्नई आने के बाद मैं नाइजीरिया गया, अबू धाबी गया, बाद में अभी रिटायर होके
एंजॉय कर रहा हूँ लाइफ, दैट्स ऑल। और इधर का चेयरमैन मैं ही हो सकता हूँ क्योंकि आई एम द ओनली नॉन मराठी। क्योंकि महाराष्ट्र चालू करेगा इलेक्शन के लिए, मैं उसको उंगली कर दूंगा, जलगांव वाला को औरंगाबाद से पुणे वाले को। इसके लिए आई एम द चेयरमैन, आई एम द कोऑर्डिनेटर फॉर एवरीथिंग। Okay. I'm Jayashree Sukumaran. I'm from Bombay basically. Born and brought up in Bombay and settled in Chennai. And I have only one son, and he's working for Caterpillar. So we've been coming to US for the past 10 to 12 years now, and we love this place. It's so beautiful. It's just in contrast to Chennai. Chennai is very hot, and it's really very, very, very pleasant here. So we enjoy the climate, and we have our own things to do, and we keep ourselves busy always. So I have no complaints about anything now. My only prayer to God is my son should get married soon. That's all. Yeah, and I really love this gazebo concept. And I wish I could come and meet you all every day, but my daily routine keeps me away from this place always. But I love this meeting once in a way. So I hope it continues like this. Thank you. त्यांचं पूर्ण नाव आहे सौ मुग्धा मंदार पटेकर। हे व्यवसायाने दोघे जण आणि ते रेडिओलॉजिस्ट आहेत, या मूळच्या राहणाऱ्या मुंबईच्या आहेत, पण मुंबईला राहून सुद्धा गेल्या 30 वर्षापासून ते इथे राहून आहेत। त्या गेल्या अनेक वर्षापासून इथे सामाजिक कार्य करतायत आणि त्या सामाजिक कार्याची नोंद इथल्या सरकारने, इथल्या लोकांनी, इथल्या दूरदर्शननी, इथल्या समाज माध्यमांनी घेतलेली आहे। त्यांचं कार्य त्यांच्याविषयी जास्त न बोलता त्यांच्याकडनं आपण संवाद रूपाने त्यांच्याशी बोलू आणि त्यांचं काम समजून घेऊ। माझं नाव सौ मुग्धा मंदार पट्टेकर। आम्ही US ला, मी 94 ला आले, माझे मिस्टर 93 ला आले। पिओरियामध्ये आम्ही 2003 ला आलो। आपण कल्चरल अँबॅसेडर आहोत भारताचे। त्याकडे वेगळा माणूस आपल्याकडे बघतो तेव्हा एक जनरलायझेशन असतं माणसाचं की अच्छा हा माणूस कसा आहे, सगळा देश असाच आहे युजली। म्हणजे चांगलं किंवा वाईट ते एका माणसापासून ठरवतो आपण सुद्धा तेच करतो। त्याच्यामुळे आमचा अखंड असा प्रयत्न असा आहे की आपल्या भारताबद्दल जे चांगल्या गोष्टी आहेत, जे आपल्या हिंदू धर्माच्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांपर्यंत पोचवायच्या। त्याच्यामुळे काय होतं की आमची जी मुलं आहेत, जी इथे जन्मले आहेत, त्यांचा आम्ही ही कर्मभूमी आम्ही म्हणतो, ती आमची जन्मभूमी पण त्यांची पुण्यभूमी ती आहे, कारण त्यांचे हेरिटेज तिकडचं आहे। तर त्यांना पण आपल्या हेरिटेज बद्दल अभिमान असायला पाहिजे, कारण जर अभिमान नसेल तर ते स्वतःचे इंडिव्हिज्युअल जो कॉन्फिडन्स आहे तो येऊ नाही शकत माणसाला। तर तुम्ही अकॅडमिकली काही पण असू शकता, किती टॅलेंटेड असू शकता, पण जर तुमचं ओरिजिनल कॉन्फिडन्स नसेल तुमच्या हेरिटेज बद्दल तर तुम्ही थोड्याच वर्षापर्यंत जाऊ शकता। खरं रूप तुमचं लोकांना दाखवायचं तुम्हाला कॉन्फिडन्स लागतो। तर हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो। तर ते इकडे हिंदू स्वयंसेवक संघ म्हणून HSS म्हणून ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या थ्रू आमचे सगळे कार्यक्रम चालतात। हे जे सगळे आम्हाला बक्षिसं मिळालेत वगैरे ती सगळी हिंदू स्वयंसेवक संघ या ऑर्गनायझेशनला मिळाली आहेत। त्याच्यामुळे खूप लोक म्हणत असतात की तुम्ही हिंदूच्या नावाने का करता, कारण हिंदूच्या नावाने करायला लागतं, कारण ह्या लोकांना नॉन हिंदू समाजातले की तुमची माणसं आमच्या समाजासाठी काय करतात हा प्रश्न सगळ्यांना असतो। त्याच्यामुळे असतात ते सगळे समाजसेवा सगळे चर्चने करतात। तर त्यांचा नेहमी प्रश्न असतो की हिंदू लोक काय करतात इकडे। तर त्याच्यातूनच सेवा कार्य, त्याच्यातूनच कल्चरल एक्सचेंजेस, असे खूप सारे कार्यक्रम असतात। बरेच असे कार्यक्रम आहेत जे टुवर्ड्स कम्युनिटी, म्हणजे आपल्यासाठी नाही, सगळ्या आपल्या धर्मात अशा गोष्टी आहेत ज्या सगळ्यांच्या फायद्याच्या आहेत। योगा आहे, आता परवा कोण आला होता तुम्ही, रक्षाबंधन उत्सव आहे, जिकडे आम्ही पोलीस, फायर फायटर, सॅनिटेशन वर्कर्स ह्या लोकांना रक्षाबंधन करतो। म्हणजे काय की आपलं एक बॉन्ड आहे की तुम्ही आम्हाला प्रोटेक्ट करता, आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत। आम्हाला माहितीये की तुम्ही किती कष्ट घेता आणि तुम्ही काय सॅक्रिफाईस करता। सो ते आहे, त्याला म्हणतात युनिव्हर्सल वननेस डे। मग सूर्यनमस्कार यज्ञ करतो, त्याच्यामध्ये आम्ही शाळेत जाऊन सूर्यनमस्कार शिकवतो मुलांना, ऑफिसेस मध्ये लोक सूर्यनमस्कार करतात। पिओरियाच्या सगळ्यात गरीबातला गरीब एरिया आहे आणि देशातला पण 25% खाली जे आहेत त्याच्यामध्ये ही शाळा येते, तिथे पण आम्ही सूर्यनमस्कार शिकवले। आणि तर दरवर्षी दिवाळीच्या वेळेला आपला सण काय असतो, अबंडन्स, आम्ही असं एक्सप्लेन करू, आपला कुठलाही सण अबंडन्स असतो ना, म्हणजे आपल्याकडे भरपूर जेवण, भरपूर फुलं, भरपूर दागिने, भरपूर कपडे, म्हणजे सगळं असं भरपूर।
तर इकडे आम्ही एक नेबरहुड हाऊस म्हणून एक कम्युनिटी सेंटर आहे, तिकडे ते लोक आफ्टर स्कूल प्रोग्राम्स करतात. अशा ह्याच शाळेच्या मुलांना, बाकीच्या पण शाळा आहेत. आणि अडल्ट लर्निंग सेंटर आहे, ज्यांना हायस्कूल डिप्लोमा नसतात त्यांना शिकवतात. कार्यक्रम आहेत. आणि दुसरं म्हणजे फूड पॅन्ट्री आहे. तर त्याच्यामुळे ठिकठिकाणी अशा पॅन्ट्रीज असतात, म्हणजे तुम्ही जाऊन इमर्जन्सीसाठी थोडं जेवण घेऊ शकता. तर ते नेबरहुड हाऊस मध्ये एक पॅन्ट्री आहे, तिथे आम्ही सेवा दिवाळीला कॅन फूड्स आणि पास्ता, सॉसेस ते सगळं असं गोळा करतो. देशभर चालतं. सगळ्या ऑर्गनायझेशन्सला आम्ही एकत्र केलंय. आपल्या पिओऱ्यामध्ये 30,000 पाऊंड ऑलमोस्ट गोळा करतो आम्ही दरवर्षी, म्हणजे 15,000 किलो. आणि 3 ठिकाणी वाटतो. इथे म्युझियम मध्ये वगैरे आम्ही दिवाळी एक्झिबिशन, संक्रांत एक्झिबिशन वगैरे बेसिकली कल्चरल एक्सचेंज केलं की काय होतं, लोकांना आपले सिमिलॅरिटीज कळतात आणि डिफरन्सेस पण कळतात. पण त्यांनी बॉन्डिंग होतं आणि जे स्ट्रेंजर एन्झायटी असते लोकांना ती जात. तर त्यांना 3-3, 4-4 नोकऱ्या करायला लागतात. त्याच्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत नाही. रिडिंग वगैरेचे लेवल्स खूप लो असतात. त्यामुळे आम्ही त्या मुलांबरोबर अर्धा तास एक चाइल्ड आणि एक आम्ही असं करून रीडिंग करतो. म्हणजे मग त्यांच्यासाठी आम्ही दिवाळी सेलिब्रेशन करतो. त्यांना एव्हरी इयर गिफ्ट देतो, आर्ट सेट्स देतो. कागद, पेन्सिल, आर्ट, ह्या लोकांच्या घरी कागदही नसतो, तर आम्ही मग त्यांना ड्रॉइंग पॅड्स आणि आर्ट सेट देतो. बुक फेअर करतो दरवर्षी आम्ही. तर त्या शाळेमध्ये असं बुक फेअर होत नाही जे नॉर्मली शाळेत असतात, कारण त्यांची किमती खूप महाग असतात इकडच्या बुक फेअर मध्ये. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या लेवलच्या प्रमाणे पण रीडिंग वगैरे नसतं. म्हणजे आपलं उगादी म्हणजे गुढीपाडव्याच्या वेळेला फंड रेज करून पैसे जमवून आम्ही ब्रँड न्यू बुक्स विकत घेतले. ऑलमोस्ट पहिल्यांदा 300 घेतले, यावर्षी 900 पुस्तकं विकत घेतली. आणि किंडरगार्टन टू 8th ग्रेड असं वयाची मुलं आहेत. आणि त्यांची किंमत 25 सेंट, 50 सेंट, $1, $3 आणि 5 असे करून त्या शाळेमध्ये असं प्रचंड बुक फेअर, म्हणजे अबंडन्स म्हणतो ना तसं, की भरपूर पुस्तकं बघायला. आपल्या सर्वांसमोर आदर्श इथे येऊन सुद्धा ते मुग्धाताईंनी केलाय. मुग्धाताईंना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. आणि मुलगा हा अमेरिकन एअरफोर्स मध्ये आहे. एक मुलगी डॉक्टर होते. दुसरी मुलगी नृत्याच्या याच्यात अतिशय निपुण आहे. तिचे पूर्ण याच्यात भरतनाट्यम मध्ये आणि तिचे सतत कार्यक्रम होत असतात. ती पण आर्मीत आहे. इतकं चांगलं घडवणं इथं येऊन आणि सामाजिक कार्य करून याच्यातनं सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना आपण इथं बोलवलं. हा, म्हणजे मी गंगाधर चलवत आहे, पण मुलीचं नाव सोनाली बिपिन ढोले, फ्रॉम लातूर. आता सध्या पिवरेला येऊन त्यांना 2च वर्ष झालेले आहेत. तिचे मिस्टर कॅटमध्ये आहेत. नमस्ते काका काकू सर्वांना. माझं आर्किटेक्चर कम्प्लीट होऊन मास्टर मी सस्टेनेबल आर्किटेक्चर मध्ये केलंय. ग्रीन बिल्डिंग जे सध्या ग्लोबल वॉर्मिंग रिलेटेड आहे. माझा लहान मुलगा आहे, शाळेत होते नॉर्थ वेस्टला, तर तिथेच मी ऍज अ पॅरेंट्सला ते ऑप्शन्स देतात की तुम्ही आम्हाला हेल्प म्हणून सब टीचर वगैरे करू शकतात. भारतीय संस्कृतीचा पगडा असणारे भारतीय आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रत्येकाने आयुष्यामध्ये देवाची खूप भक्ती केली. मला तरी नाही, पुढच्या आयुष्यामध्ये दिसेल की नाही माहित नाही, पण आपल्यासारखे मित्र ज्यांना आपण देवा समान मानतो अशी मंडळी भेटली, त्याच्यात मला अत्यंत आनंद आहे. म्हणून सकाळी आल्यावरती या सगळ्यांना नमस्कार करण्यामागचं प्रयोजन ते असतं. मुग्धाताई आपल्यामधल्याच आहेत. मुग्धाताईंचं कार्य याची सगळ्यांनाच जाणीव आहे. पण एका भारतीय महिलेनी अमेरिकेमध्ये येऊन अशा प्रकारचं कार्य करत असताना त्याचं कौतुक करणं हा सुद्धा फार मोठा भाग आहे. पॅसेज टू इंडिया हा एक अतिशय मोठा कार्यक्रम पिओरियामध्ये दरवर्षी होत असतो. तर त्यांच्या या वार्षिक सभेमध्ये मुग्धाताईंचं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं कौतुक, सेंट्रल इलिनॉय मधल्या 25 महिलांचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार केला आणि त्यामध्ये लीडिंग रोल मध्ये मुग्धाताई होत्या. नंबर 2, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या मुग्धाताई दरवर्षी तिथल्या देवासारख्याच आपल्याला भासतात. म्हणजे इथे अमेरिकेमध्ये येऊन एखाद्या भारतीयांनी इथल्या लोकांच्या करता केलेली मदत आणि त्याचं केलेलं अप्रिसिएशन हे मुग्धाताईंना यावर्षीच्या पुरस्कारामधनं जे करून दिलं गेलं त्याबद्दल आपण सगळे मिळून त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये
अशा प्रकारचंच कार्य त्यांच्या मार्फत आपल्याला करण्याचा जर योग आला, संधी मिळाली, तर आपण निश्चित तसा प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी आलात, आमच्या मधीलच एक पण सगळ्यांच्या पेक्षा वेगळ्या महिलेची आपल्या बरोबर ओळख झाली आणि त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या गझिबो मित्रमंडळींतर्फे मी त्यांचं आभार प्रदर्शन करतो. धन्यवाद. सुंदर हवामान आहे. आमचं इंट्रोडक्शन संपूर्ण पूर्ण बुफे लावलेला आहे. सुंदर भरपूर आयटम आहेत. भरपूर आयटम आहेत. आता अल्पोपहार टाइम. सर्वांनी मिळून भरपूर अल्पोपहार आणलाय. अल्पोपहार म्हणण्याचं जेवण आहे. नाही तिकट नाही तो घ्या घ्या घ्या. कष्टाचे काम केल्यानंतर श्रमपरिहार जेवणाचं काम केलं. औषधाची काही गरज नाहीये. ठीक है, अभी रक्षाबंधन चल रहा है.